बंधु चक्रधरा कृपा गुणगणा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाकरा संबंधे गणजीवतारुणिवरा पोता कृताधीनरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणि महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सत्य सनातन महात्मा धर्म की जय। ब्रह्म विद्या शास्त्रांतर्गत 7 दृष्टांतपाठ प्रवचन सोहळा, या प्रवचन सोहळ्याचे 3रे सत्र, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने उपस्थित असलेले आपण सर्व संत, महंत, नामदार, वासनिक, बंधू आणि भगिनींनो आणि बाल मित्रांनो, आपण पहिल्या दिवशी 3 दृष्टांताचं ग्रहण केलं, ज्यामध्ये अंतुलाचा, बाहिराचा आणि कुंभल्याचा. दुसऱ्या दिवशी आपण 2 दृष्टांताचं ग्रहण केलं. ते कोणतं आपण सांगू शकता? कालचे आपले 2 दृष्टांत झाले, त्यामध्ये आपण उकळीचा आणि मासळीचा. उकळीचा म्हणजे स्पर्शाद्वारे कशा प्रकारे परमेश्वर आपल्या वेदाचं संक्रमण करतात हे आपण ग्रहण केलं, आणि मासळीमध्ये परमेश्वर दृष्टीद्वारे कशा प्रकारे आपल्या वेदाचं प्रेमाचं संक्रमण करतात याचं आवाज आपण ऐकला. तेव्हा आता पुढील दृष्टांत जो आहे तो आहे कासवीचा. प्रभू श्री चक्रधरांनी आपलं तत्वज्ञान समजून सांगत असताना आपल्याला पशु, पक्षी, लता, वेली या सर्वांचा आधार घेऊन सर्वसामान्य माणसाला समजेल याकरता या सर्व पदार्थांचा उपयोग त्यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये केलेला आहे. मासळी सर्वांनी पाहिलेली आहे, उकळी सर्वांनी पाहिलेली आहे, त्याचप्रमाणे कासव देखील आपण सर्वांनी बघितलेलंच आहे. त्या कासवीचा दृष्टांत याकरता स्वामींनी सांगितला की त्यामध्ये जो एक गुण आहे त्या गुणाचं विशेषत्व स्वामींनी प्रबोधन केलेलं आहे, आणि त्याप्रमाणे परमेश्वर अवतार देखील आपल्या वेदाचं संक्रमण करतात. परमेश्वराच्या आठवणी करून जीवाला वेद प्राप्त होतो, आवडी प्राप्त होते, परमेश्वराविषयी अनुराग निष्पन्न होतो, असं भगवंतांनी समजावून सांगत असताना कासवीचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि हा जो दृष्टांत आहे हा दृष्टांत भट्टापती बोध प्रकरणी खडकुली निरूपला. भट्टोबास आपण सर्वजण जाणतो. भट्टोबासांना आपल्या पंथाचे प्रथम आचार्य प्रभू श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी गमन केल्यानंतर, उत्तरापंथीच्या दिशेने गेल्यानंतर भट्टोबास जे होते ते या पंथाचे प्रमुख आचार्य झाले. तत्पूर्वी भट्टोबास अत्यंत विचित्र कार्यामध्ये अडकलेले होते, कारण त्यांचे जे मोठे बंधू होते सारंगपाणी यांचा वध दरोडेखोरांनी केलेला होता. त्यांचे जे बंधू होते ते व्यापारी होते, दूर दूर देशात जाऊन व्यापार करायचे, आणि मग कमावलेलं धनद्रव्य परत घेऊन येत असताना, घराकडे येत असताना त्या काळी डाकू खूप असायचे. आजपर्यंत पाहिलं, पण आतापर्यंत आपण बघितलं चंबलके डाकू कितीतरी बघितले असतील आपण, गळ्यावर फिरणारे. तर त्यावेळी ती व्यवस्था कशी असायची, प्रत्येक गावाला एक दगडाची वेस असायची, सुरक्षा भिंत असायची, आणि रात्र झाली की दरवाजे बंद करायचे. आणि तराळे काळ म्हणजे रात्री जागरण करणारे जे लोक असायचे त्यांना या ब्रह्मोदय शास्त्रामध्ये तराळे काळ असं म्हटलेलं आहे. यथा तराळे आपल्या हातात घोडा घातला, म्हणजे एक दृष्टांत ब्रह्मोदय शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की जर एखादा चोर पकडला गेला, एखाद्या माणसाला जर त्या पहारेकऱ्यांनी पकडलं तर तो रात्री त्याला कुठे नेणार? गावात तर काही तुरुंग नसतो. तुरुंग जिथे जिल्हाधिकारी असतो, दंडाधिकारी असतो, त्या गावामध्ये तुरुंग असतो, परंतु छोट्या छोट्या खेड्यामध्ये तुरुंग नसतात. म्हणून तो तराळेकरा काय करतो की आपल्या हातात घोडा घातला, म्हणजे जसं ज्याप्रमाणे आपण पोलिसांजवळ हातकडी असते ती आपण बघितली, तो आपल्या हाताला बांधतो, आणि जो चोर पकडलेला आहे त्याच्या हाताला बांधतो.
तू जागरण कर, मी जागरण कर. आता सकाळी जेव्हा होईल तेव्हा आपण दंडाधिकाऱ्याकडे जाऊ, न्यायालयात जाऊ. अशा प्रकारे पूर्वीच्या काळी सुरक्षेकरता प्रत्येक गावाला वेस असायची, दार असायची. आपण वडनेरच्या लेण्यामध्ये पण बघितलेलं की जेव्हा स्वामी वडनेरला जातात तेव्हा तिथला पुजारी म्हणतो की उद्रेश्वरच्या मंदिरामध्ये सोन्याचे दागिने आहेत, देवीच्या अंगावर घ्या, तेव्हा तुम्ही वटेश्वराच्या मंदिरामध्ये निद्रा करायला जा. आणि सांगतो तो गावामध्ये निघून जातो. आणि गावामध्ये गेल्यानंतर मग रात्री त्याला आठवतं की आपण जे मागचे वटेश्वराच्या मंदिरामध्ये निद्रा करण्याकरता पाठवलेले आहे त्या ठिकाणी तर दोन सर्प असतात, ते भांडतात. आता स्वामींचं काय होईल, त्याला रात्रभर झोप येते म्हणून तो येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही, तर तुमची टाळे लागलेली असते. म्हणजे दरवाजा एकदा बंद झाला, गावात संध्याकाळ झाली की पुन्हा सकाळी तो उघडण्यात जायचा. सांगायचं तात्पर्य आहे की पूर्वीच्या काळी सुरक्षेच्या दृष्टीने डाकूंच्या भीतीस्तव, हल्ले करणाऱ्यांच्या भीतीस्तव प्रत्येक गावाला वेस असायची. आणि मग त्यामध्ये सुरक्षित लोक आपले असायचे. तर भक्तवासांचे जे वडील बंधू होते ते व्यापार करण्याकरता दूर देशाला जातात आणि येता येता मग दरवेळेवर त्यांच्या जवळ सगळे हिसकून घेतात आणि त्यांचा वध करतात. आणि मग वधाचा सूड घेण्याकरता श्री नागदेव आचार्य हातामध्ये काय घेतात, तलवार घेतात. त्याप्रमाणे आपण आज नक्षली म्हणतो. नक्षल्यांचं देखील तेच आहे की ते आदिवासी आहेत, आदिवासी जन्मत राहणारे. आणि त्यांना असं वाटतं की आमच्यासोबत अन्याय झालेला आहे, आम्हाला वास्तविक जे मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही, म्हणून त्यांनी शस्त्रे उचललेली आहेत. त्या पेपरमध्ये तुम्ही वाचल्या जाता की नारायणपूर दंतेवाडा छत्तीसगडमध्ये कमीत कमी 30 नक्षलवाद्यांचा घटना झाला. त्यावेळेला ते कसे लोक असायचे की हातामध्ये तलवार घेऊन चालायचे, डाकूच्या रूपामध्ये प्रस्तुत व्हायचे किंवा आपल्याला अन्याय झाला तर त्या सुडाने पेटून न्याय व्यवस्थेवर विश्वास नसायचा तर मग ते सुडाने स्वतः सुडून घ्यायचा. अशा प्रकारे नागदेवाचार्य देखील हातामध्ये तलवार घेतात आणि जो डाकू दिसेल त्याला ते मारायचे. तर जेव्हा ते स्वामी श्री चक्रधरांच्या संपर्कात येतात, ते वडनेरचे जे दादोस आहेत त्या निमित्ताने ते प्रभू श्री चक्रधरांच्या संपर्कात येतात आणि मग ते बदलून जातात. ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचप्रमाणे आपल्या ग्रंथाचे जे प्रथम आचार्य आहेत श्री नागदेवाचार्य हे देखील एक वाल्याचे वाल्मिकी झाल्यासारखेच आहे. ते देखील मग सर्व संघाचा परित्याग करतात, आपल्या दुष्ट कर्माचा परित्याग करतात, आपल्या शस्त्रांचा परित्याग करतात आणि स्वामींच्या अहिंसक असलेल्या या धर्मामध्ये प्रवेश करतात. परंतु त्यांचं प्रेम इतकं स्वामींशी वाढतं, इतकं प्रेम स्वामींशी वाढतं की जेव्हा स्वामी उत्तरामध्ये विजय करतात, ज्या महाराष्ट्रावर जेव्हा स्वामी उदास होतात, ज्या राज्यावर उदास होतात, त्या काळी या महाराष्ट्रावर रामदेव राजाचं राज्य असतं आणि त्याचं राज्य आजही आपल्याला बघायला मिळतं. औरंगाबादचा जो किल्ला आहे त्याला देवगिरी असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी त्या राजाचं राज्य असतं आणि त्या राज्यावर उदास होतो. आता उदास का झाले त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत. कारण प्रभू श्री चक्रधरांचं हे तत्वज्ञान आहे, प्रभू श्री चक्रधरांचा हा जो मार्ग आहे तो अत्यंत वेगळा आहे, देवी देवतांच्या पेक्षा वेगळा आहे. बाकी तुम्ही इतर देवतांचे जे धर्म बघता ते नवीन येतात परंतु त्याला सगळंच काही चालतं. परंतु हा जो ईश्वर धर्म आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेगळं भाव लागतं, अधिक भाव लागतं, म्हणून यात वेगळेपणा आहे. आणि कर्मकांडापासून स्वामींनी सर्व समाजाला दूर केलं आणि सर्व स्त्रियांना मंदिराची द्वारापुरी केली, प्रवचनाची ऐकायची सुविधा करून दिली. तेव्हा त्यावेळेचे जे पंतप्रधान होते म्हणजे राजाचे पंतप्रधान असायचे, राजा वेगळा आणि पंतप्रधान वेगळा. राजा म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणजे ज्याप्रमाणे आपण आता बघतो तसे पंतप्रधान होते. राजाला सांगणारे आचार्य होते, ब्रह्मस्थान होता, राजाच्या जवळ पुरोहित असायचे. तर हे स्वामी श्री चक्रधरांविषयी त्या राजाला नेहमी कारण वर्णी करत राहायचे की हे श्री चक्रधर आमचा मार्ग उच्छा देते, आमचा जो मार्ग आहे वैदिक जो मार्ग आहे ज्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्षणात काय सांगितलेलं आहे, कर्मकांड सांगितले की या इतके वाजले इतके अमुक करायचे, तुम्ही अमुक करायचं आहे. तर अशा प्रकारचे हे कर्मकांड आहे. तर ते त्यावेळेला पंतप्रधान होता महदास चातुर्वर्णी चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथात सर्व सांगितलेलं आहे आणि वैदिकतेच्या पलीकडे कुठलाही धर्म नाही असा त्यांचा समज होता. परंतु वैदिक जो धर्म आहे, वेद जे आहे, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची जी जाणीव आहे ते जे जाणतात ते फक्त मायेपर्यंत. माया म्हणजे आपण सर्व जाणतात की माया ही सर्वात मोठी देवता आहे आणि त्या मायेची प्राप्ती वेदेकडून होते, वेदाने प्राप्त होते आणि आत्मवादी धर्माने देखील त्या मायेची प्राप्ती होते. आणि हा मायेचा धर्म फक्त कृतयुगामध्ये आचरला जातो. तो पहिली पहिलं युग आहे, पहिली देवता माया आणि पहिलं युग आहे कृतयुग. त्यामध्ये जेव्हा आत्मवादी धर्म आचरला जातो तेव्हा त्या देवतेची प्राप्ती होते
होते, माहिती प्राप्ती होते. अशा या वैदिक धर्माचं त्यावेळेला चलन होतं आणि हा वैदिक धर्म सगळं संस्कृत मध्ये असायचा आणि तो सर्वसामान्य माणसाला आजकालचा येत नव्हता. म्हणून प्रत्येक माणसाने आपापला एक देव निर्माण केला होता. आपण त्याची बोललो होतो की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठं कोकलाई कुठं वेसकाई असे अशा प्रकारचे देव प्रत्येक माणसाने तयार केले होते. आणि या माणसाला बोलासारखी वागणूक मिळत असायची, त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याकरता जागा नसायची. तर मग परमेश्वर कुठून मिळणार? तर सर्व जे शास्त्र होतं कलियुग रूपामध्ये उच्च वर्णीयांच्या हातामध्ये बंदिस्त होतं. अशा वेळेला प्रभू श्री चक्रधर आपला गुजरात सोडून महाराष्ट्रामध्ये आले आणि स्वामींना जे शिष्य मिळाले त्यामध्ये प्रामुख्याने श्री नागदेवाचे आले. परंतु स्वामी श्री चक्रधर ज्या वेळेला महाराष्ट्र उदास होता, त्या ब्रह्मसानूच्या कारवायाला त्रस्त होतात किंबहुना त्याच्या क्रियेचा स्वीकार करतात. स्वामींनी त्याच्या क्रियेचा स्वीकार केला. ब्रह्मसानूंनी महाराष्ट्रप्रमाणे स्वामींना सुपारीमध्ये विष घालून देऊन देखील संपवण्याचा प्रयत्न केला. त्याचा स्वीकार परमेश्वराने केला. एक यंत्रासन रचलं. यंत्रासन म्हणजे देवतेला आव्हान त्या ठिकाणी सामर्थ्य निश्चित करून त्या यंत्रासनावरती स्वामींना बसवलं. परंतु स्वामींनी तो देखील त्याचा प्रयत्न निश्चित केला. आणि मग अशा प्रकारे त्यांना वाटलं की आपल्या दरबाराचे बरेचसे लोक स्वामींच्या प्रवचनाला जातात, वेरूळला जातात आणि आपल्यापासून ते दूर होत चालले आहेत. पण त्यांनी शेवटचा अघोरी एक प्रयत्न केलेला आहे की स्वामींवर एक अलंक टाकायचा आहे. राजा देखील अशाच प्रकारे एक दिवस स्वामींच्या दर्शनाला जाणार येतो, परंतु ते षडयंत्र असतात. पाऊस आला, राजाला परत पाठवलं जातं. अशा प्रकारे अडचणी आणून त्यांना राजाला स्वामींचं दर्शन घेऊ देत नाही. का घेऊ देत नाही? की राजा जर एकदा स्वामींच्या दर्शनाला गेला तर तो पुन्हा कधी आपल्या हाती लागू शकणार नाही. असे ते वेदवंत आहे. स्वामी श्री चक्रधर असे वेदवंत आहे की राजा जर त्यांच्या हाती जर गेला तर तो त्यांचा सेवा कोण करते ही भीती त्यांना आहे. त्या ब्रह्मस्थानाला महाराज मला भीती वाटत होती की राजा जर त्यांच्या दर्शनाला गेला तर कुणाच्या तो बळी येऊ शकणार नाही. परंतु त्याच्या आधी एक अंधारले होते, त्यांना स्वामींचं दर्शन लोणार देखील झालेलं होतं. परंतु रामदेवाला स्वामींचं दर्शन झालेलं नव्हतं. आता ज्याचा जसा कलम आहे, ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे ईश्वर त्याच्याशी वर्तन करतात. त्यांना दर्शन दिलेलं नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या वेळेला स्वामींनी देखील माहिपा म्हणजे माहिती या दौऱ्यावर राजा जात असताना त्यावेळेला स्वामी त्यांना दर्शन दिलेलं नाही. त्यांनी खूप पाहिलं सिन्नरला देखील त्या फिल्मटात आपले सेवक ते पाठवतात. स्वामींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु स्वामी त्या ठिकाणी गुर्जर भाषेमध्ये बोलतात, गुजराती भाषेमध्ये बोलतात की येथे कोणी नाही. यहाँ सांगनाथ नदीचे मागनाथ नदीचे एक माताजी छे वो भी भिक्षा लेवन गई छे. अशा प्रकारे स्वामी आपल्या अंगावर वस्त्र धारण करतात, त्याला पाठवतात. त्या राजाला ते दर्शन देत नाही. परंतु भट्टवासांचा जेव्हा स्वामींशी संपर्क येतो ते भट्टवास आपलं सर्व कर्मकांड सोडून आपला हिंसेचा मार्ग सोडून स्वामीला अनुसरतात आणि इतके अनुसरतात की आपल्या पंथाचे प्रथम आचार्य होतात. वास्तविक पाहता माहीपंट जे आहे ते षडशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, पंडित आहे, परंतु या ठिकाणी आचार्य कोण झालेला आहे तर भट्टवास झालेले. म्हणजे माणसामध्ये जर परिवर्तन झालं, माणसाने जर दुष्कर्म सोडले आणि पाठीमागचा इतिहास बंद करून पुढील इतिहासाला जर सुरुवात केली, चांगल्या कार्याला सुरुवात केली तर तो देखील संतत्वाला प्राप्त होऊ शकतो. हे आपल्याला उदाहरण भट्टवासाच्या आचार्य पदावरून लक्षात येतं. कारण माहीपंट हे षडशास्त्र संपन्न आहे, पंडित आहे आणि बोध पण माहीपंटाला आधी झालेला आहे. भट्टवासांच्या आधी माहीपंटाला बोध झाला. ते देखील पंथाचे आचार्य स्वामी कोणाला करतात, श्री नागदेव त्याला करतात. तर भट्टवास स्वामी गेल्यानंतर विरहामध्ये स्वामींच्या विरहामध्ये भांगरीच्या जंगलामध्ये पडतात. तर तेव्हा ज्या वेळेला भट्टवासांना बोध झाला म्हणजे बोधाचं संक्रमण झालं की मी जी माया ना परमेश्वराचा अवतार आहे, त्यावेळेला भट्टवास स्वामी श्री चक्रधरांना प्रश्न करतात, विचारतात की बोधाचं संक्रमण कशा प्रकारे होतं. तेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काशीचा दृष्टांत भट्टवासांना निमित्त म्हणून आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. तर तो काशीचा दृष्टांत येण्याप्रमाणे कासवी असे, कासवीचं कसं आहे की कासवी असे ते तळीशी म्हणजे एका किनाऱ्यावर त्या पिलांना जन्म देते. आपण ऐलाडी असे ती एक पैलाडी असते. म्हणजे कासवीचे जे पिल्ल आहे ते कुठे पलीकडच्या काठावर जन्म दिल्यानंतर ती पलीकडच्या काठावर आणि कासवी मात्र अलीकडच्या काठावर. दोन्ही काठ तर एकत्र येत नसतात. त्यामध्ये जे अंतर आहे ते जन्मोजन्मांतरी किती काळ गेला तरी ते तसंच राहतं. तर कासवी अलीकडे आहे, पिले पलीकडे आहे. तेथूनही तया ते अंतःकरणी नाटवी.
प्रकार कसा आहे की आपल्या पिलांचा ही कासवी आठव करते, म्हणजे आपल्या मनामध्ये त्या पिलांना आठवते. म्हणजे कासवीला देखील मन आहे, कासवीला देखील मन आहे, बुद्धी आहे. जसं आपण मनुष्य आहोत, मनुष्याला मन बुद्धी चित्त अहंकार आहे. ती 4 प्रकार त्यांच्या ठिकाणी नाही, परंतु मन आणि बुद्धी हे निश्चित प्रकारे आहे. अहंकार त्यांच्या ठिकाणी नसेल, चित्त त्यांच्या ठिकाणी नसेल, पण मन आणि बुद्धी मात्र निश्चित आहे. त्यांना आम्ही ज्याला 5 प्रकारचं ज्ञान कळतं त्याला पंच ज्ञानेंद्रिय प्राणी असं बोलतो. ज्याला स्पर्शाचं ज्ञान आहे, ज्याला रसाचं ज्ञान आहे. काही पंच ज्ञानेंद्रिय प्राणी या जगामध्ये आपण बघतो आणि काही क्रीडा कीटक बघतो. त्या पंच ज्ञानेंद्रिय प्राण्याची हिंसा घडली की आपल्याला निश्चितपणे भगवंतासमोर प्रसन्न होणार लागतो. क्रीडा कीटक मच्छर मुंग्या मारतात त्याचा देखील आपण प्रसन्न मोडतो, परंतु हा प्रकर्षाने आपल्याला मोडावा लागतो. पंच ज्ञानेंद्रिय प्राण्याची जर हिंसा झाली, जसं आपण गाडी चालवत आपल्या गाडीमध्ये एखादा कुत्रा मेला, एखादा पंच ज्ञानेंद्रिय प्राणी सर्प मेला, तर त्याचा प्रायचित आपल्याला निश्चितपणे घ्यावं लागतं. त्यांच्या ठिकाणी 5 प्रकारचं ज्ञान आहे, स्पर्श आहे, बुद्धी आहे. जसं आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय त्यांना देखील पंच ज्ञानेंद्रिय, तर त्यांची योग्यता अधिक असते बाकी मच्छरापेक्षा, मुंगीपेक्षा. म्हणून त्याला विशेष प्रकारचा अनुताप आपल्याला करावा लागतो. तर ही जी कासवी आहे ही आपल्या पिलांना अंतःकरणामध्ये आठवते की माझे पिले आता कसे असतील, काय असतील. आणि त्या अंतःकरणात आठवल्यामुळे काय होतं की तया ते अंतःकरणी आठवी अमृत काळा असे ते संचरित. प्रत्येक दृष्टांतामध्ये आपण या 4 दृष्टांतामध्ये बघतो. कुठल्या दृष्टांतामध्ये, मासळीच्या दृष्टांतामध्ये हा शब्द कॉमन आहे, अमृत काळ. अमृत काळाचे ते संचरे तया तो दिये वाढती. अमृत काळ म्हणजे जीवन काळ, त्यांना ऊब देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जीवन काळ समजून जेणेकरून त्या पिलांची वाढवृत्ती होते. इथे अंतःकरणामध्ये आपल्याला कासवीने नुसतं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या पिलांचा आठव केला तरी ती वाढती, त्याची वाढवृत्ती होते. तैसे परमेश्वराच्या आठवणीत त्याप्रमाणे दृष्टांती पुढे सांगतात तैसे परमेश्वराच्या आठवणीत. परमेश्वराने जर आपली आठवण केली तर आपल्याला देखील वेद संचरतो, आपल्याला देखील आवडी संचरते. परंतु मला तरी असं वाटत नाही आपण या ठिकाणी जेवढे बसलेले आहेत की कोणी परमेश्वर आपली आठवण करत असं वाटतं का तुम्हाला? मला तर नाही. कारण एवढं आपण पुण्यात्म नाही, कारण कोणाला मी आवडत नाही, काही हरकत नाही. कोणी साधू झाला, कोणी महंत झाला, कोणी कुणाच्या झाला म्हणून त्याची योग्यता वाढते असं काही नसतं. योग्यता ही अंतर असते, आतमध्ये असते. म्हणून कुणाची काय योग्यता ही कधी कुणाला सांगता येत नाही. आपण बाह्य उपकरणावर जातो, बाह्य दिसणाऱ्या वस्तूवर जातो, परंतु आतमध्ये काय फक्त परमेश्वरच जाणतो. कारण एक वेळा कमेची चक्रधर एका ठिकाणी जातात, एक शेण गोळा करणारी स्त्री आहे, शेणकुंजी आहे आणि ती गवऱ्या करते, भिंतीवर टाकते. तर स्वामी त्याकडे बघून प्रसन्न होतात आणि म्हणतात की कैसे पात्र, किती सुंदर पात्र आहे. म्हणजे त्या जीवाला प्रेमोपाय घडलेला आहे. प्रेमादी काय जीव आहे, परंतु त्याची वेळ येण्याची आहे. वेळ येण्याची काय यायची म्हणून स्वामी त्याकडे बघून म्हणतात की कैसे सुंदर पात्र, किती सुंदर जीवात्मा आहे, याला आताच प्रेम द्यावं, त्याची वेळ येण्याची म्हणून थांबतात. आणि म्हणतात की ही जेव्हा राजा होईल, राजाच्या देशामध्ये एखादा राज्य बनतील त्यावेळेला त्याला प्रेम देणार आहे. आणि राजा जो आहे तो एखादा गरीब मनुष्याच्या देहामध्ये त्यावेळेला आम्ही त्याला प्रेम देणार आहोत. असं माझा फरक असतो, तो आपण जाणत नाही, तो भगवंत जाणतात. म्हणून कधी कोणाला आपण कमी लेखू शकत नाही. हा परमेश्वराचा नियम आहे. आपण आपले नियम काही घालू शकतो. मनुष्याचे नियम हे प्रत्येक मनुष्य पृथ्वी वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक माणसाचं मन, प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असू शकतात. त्याप्रमाणे एखादा शिक्षक शिकवत असताना वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतात, एकच धडा आहे, एकच शब्द आहे, सगळं काही एकच आहे, तरी देखील 50 विद्यार्थी आपापल्या आकलनेप्रमाणे त्याचा अर्थ काढतात, त्या धड्याचा अर्थ ते घेत असतात. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येत असंच होतं की ऐकणारे सर्व सारखे, सांगणारा सारखा आहे, परंतु प्रत्येकाने आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या व्यक्तीप्रमाणे त्याचा विचार करतो आणि तशी विषय व्यवस्था करून तो चालत असतो. विषय व्यवस्था म्हणजे आता आपल्याला विषय व्यवस्था हा शब्द कळत आहे, तर तो तुम्हाला कळवून सांगतो की विषय व्यवस्था म्हणजे काय, ऍडजस्टमेंट. आपण ऍडजस्ट करतो ना, सगळं ऍडजस्टमेंट करून घेतो की असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रत्येक आपापल्या विचाराने पुढे चालत राहतो. एक सूत्र आहे, त्या सूत्राचा लोक अनेक प्रकारे विचार करतात. त्याप्रमाणे ते एखादी मूर्त आहे, त्या मूर्तीकडे पाहताना समोरचा व्यक्ती ती दृष्टी
आणि समोरच्या व्यक्तीची दृश्यमानता ही वेगळी असू शकते. बाजूचा मनुष्य त्याला ती मूर्ती वेगळी भावू शकते, इकडचा माणूस त्याला ती वेगळी मूर्त भावू शकते, परंतु मूर्त असते एकच. तर त्याप्रमाणे तो परमेश्वर जेव्हा आपली आठवण करेल ना, तर तो दिवस आपल्या जीवनाचा खरा भाग्याचा असेल. आणि असा जर अनुभव तुम्हाला आला तर निश्चितपणे सुवर्णाक्षराने तुमचं नाव नोंदवण्यात आहे. तर तो परमेश्वर जेव्हा आपली आठवण करतो, आपण काल हा विषय घेणार होतो म्हणून तुम्हाला आधी पुढे सांगितलं होतं की परमेश्वर जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा काय होतं, परंतु वेळेच्या पुढे घेऊ शकलो नाही. तर ते विस्तृत करून या कासवी दृष्टांतामध्ये होतं. म्हणून परमेश्वर जेव्हा आपली आठवण करतात तेव्हा आपल्याला काय होतो, वेद संचरतो, आवडी संचरते, परमेश्वराविषयी आवडी संचरते. अशा प्रकारे भगवंताचं वेद देण्याचा, जीवाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा एक प्रकार आहे. तर वेद संचरती, तर ते कसे, तर कुणाकुणाला असा वेद झालेला आहे. म्हणून पुढे तिसरा प्रसंग तैशी नित्यदिनी लिहिलेले जे नित्यदिनी लिहा करतात, अटल दीक्षा पूजा करतात, त्यांना देखील परमेश्वरापासून वेद होऊ शकतो. मातांगाला वेद झाला, शतसहस्रावे एक माता होतं, त्याला देखील सतत भगवंताच्या आठवणीतून वेद झालेला आहे. आणि शतसहस्रावे या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र येतं की एक वेळा तायंबा स्वामी श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न करतात की श्रीकृष्ण महाराजांकडून खूप लोकांना वेद होत होता. लोकांनाच काय, तर पशु पक्षी झाडं वृक्ष वेली ते देखील श्रीकृष्ण महाराजांकडे आकर्षित होत होते. जेव्हा श्रीकृष्ण महाराज तलावाच्या काठीने जायचे, नदीच्या काठाने जायचे, तर सर्व जलचर त्या काठावर येऊन स्वामी श्रीकृष्ण महाराजांकडे बघत राहायचे. अशी ती वेदमूर्ती होती. तेव्हा स्वामी श्रीकृष्ण म्हणतात की श्रीकृष्णी शतसहस्र आहे. श्रीकृष्ण महाराजांकडून 100 योजना सहस्र योजनावर वेद होतो, आवडी निर्माण होते. परंतु स्वामी म्हणतात की एकचा नामीची वेद प्रभू श्रीचक्रधरांचा वेद श्रीकृष्ण महाराजांपेक्षाही अधिक आहे. का आहे, तर स्वामी श्रीचक्रधरांना जीवात्म्याविषयी असणारी उद्धरणाची तळमळ. स्वामी श्रीचक्रधरांना काय, हे फक्त जीवाचा उद्धार कसा होईल तेच व्यसन आहे. स्वामी श्रीचक्रधरांनी म्हटलंय की कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन हे तर जीव उद्धरती हेच व्यसन. ह्या व्यसनाचा अंगीकार स्वामी श्रीचक्रधरांनी केलेला आहे. अपार मस्तक वेदी कृपा, नखापासून घेऊन तर पायापर्यंत स्वामीच्या कृपा साठवलेली आहे. फक्त कशा करता, जीवाचा उद्धार होण्याकरता. आणि म्हणूनच या भावनेच्या उत्कटेतून नागदेवाचार्य भट्टोबास आपल्या मूर्ती ध्यानाच्या शेवटी म्हणतात की येणे अवतारे तो न उद्धरे तो कधीची न उद्धरे. इतकं स्वामींविषयी त्यांचं प्रेम आहे आणि स्वामींविषयी त्यांना एवढा विश्वास आहे की हा जो अवतार आहे श्रीचक्रधर महाराज आहे की केवळ आणि केवळ फक्त जीवात्म्याचा उद्धार कसा होईल याकरता उतरला आहे. वास्तविक श्रीचक्रधर महाराज आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज एकच आहे. युग वेगवेगळे आहे, काळ वेगवेगळा आहे, परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी राज्य केलं, भक्ताकरवी करविलं, युद्ध करविलं, धर्माचा नाश केला. त्यावेळी ती मागणी होती, परिस्थिती त्यावेळी मागणी होती. आणि या वेळेला श्रीचक्र स्वामींनी आपल्या घराचा, आपल्या राज्याचा त्याग केला. हातामध्ये भिक्षा मागितली आणि महाराष्ट्रात येऊन प्रत्येक गावोगावी जाऊन वाडोवाडी जाऊन भक्तांना दिवस आणि आपलं ज्ञान, आपलं प्रेम, आपला वेद हा जीवात्म्याला प्रदान केला. तर ह्या भगवंताच्या लीला आहे, परमेश्वर अवताराचा हा स्वीकार आहे. आपण स्वीकाराविषयी मागे बोललो होतो. तर ते हा जो अवतार आहे हा व्यसनभूत अवतार आहे. म्हणून स्वामी श्रीचक्रधरांनी जर आपली आठवण केली तर कुठला अवतार आपली आठवण करणार असे आपण म्हणू शकतो की श्रीचक्रधर स्वामींनी जर आपली आठवण केली नाही, म्हणून श्रीचक्रधरांनी जर आपली आठवण करावी असं आपल्याला वाटत असेल तर नित्य आणि निरंतर त्या भगवंताला आपल्याला आठवावं. आपण जर आठवू तर एक वेळा जसं एखादा मनुष्य आहे तो आपला रागावलेला आहे, त्याला आपण आवाज देतो, तो सचिन भाऊ हे माझ्याकडे बघत नाही कारण त्यांना माझ्याविषयी राग आहे. पुन्हा आपण बोलतो सचिन भाऊ. एक वेळा बघणार नाही, 2 वेळा बघणार नाही, 3 बघणार नाही, 4 वेळा बघणार नाही, 1000 वेळ बघणार नाही, पण लक्ष वेळ म्हटलं एक वेळा तर किती पाहिजे ना. हा दृष्टांत मनामध्ये ठेवायचा आहे की भगवंत आपल्याकडे बघत नाही, आपल्याला रागावलेला आहे. का रागावलाय? भगवंताला आपला पण काही लोभ नाही की त्याला 10 रुपये दिले म्हणून रागावले असा प्रकार नाही, तुम्ही विडावला म्हणून रागावले असा प्रकार नाही, तुम्ही उठी गेले म्हणून रागावले हाही प्रकार नाही. रागावले कशामुळे की तुम्ही मी सांगितलं तुम्ही कळत नाही. मी तुम्हाला तुमच्याकडे बघतो, वाट बघतो, तुमची छप्पनी पर्यंत वाट बघतो, वर बसून वाट बघतो की तुम्ही माझी रशी धरा, तुम्ही माझ्याकडे बघा, माझी रशी धरा.
पहा तुम्हाला काय देतो, परंतु आपण भगवंताचं म्हणतो कळत नाही म्हणून भगवंत आपल्यावर नाराज झालेले, ते आपल्या भल्या करताच नाराज झालेले, स्वामी स्वतः करता नाराज झालेले नाही की जीव आपलं भलं करून घेत नाही म्हणून स्वामी आपल्यावर नाराज झालेले आहे, अन्यथा दुसऱ्या कुठल्याही कामाने नाराज होत नाही. फक्त भगवंताचं जे सांगितलेलं आहे म्हणून आपण भगवंताच्या सांगितल्यावर आपण चालण्याचा आपल्या अधिकारानुरूप प्रयत्न करीत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. आता थोड्या वेळामध्ये आपण कळतो की 50 माणसं 50 प्रकारचा विचार करतात, एकच धडा असतो, एकच शिकवणार असतो, परंतु विचार मात्र 50 त्या ठिकाणी निर्माण होतात. तर भगवंताचं आपण म्हणतो कळत नाही म्हणून तो भगवंत आपल्यावर उदास होतो, नाराज होतो. तर स्वामी श्री जगन्नाथ म्हणतात की श्रीकृष्ण स्वतः सहस्रावे येतसा नामीची वेद. आमचं जे नाम आहे ते कोणी या गर्भभूमीत काय पहिलं ब्रह्मांड जरी कोणी घेतलं तर पहिलं ब्रह्मांड म्हणजे अनेक एक विषय आहे. आपण जे बघतो आहे ते एक सृष्टी आहे, एक ब्रह्मांड आहे. गोल आपण आता आपण शोध लावून एका ब्रह्मांडाचं निर्माण केलेलं आहे. एक गोल बघतो ना आपण, पृथ्वी काय आपण त्याला इंग्लिश मध्ये एक त्याला आपण एक ब्रह्मांड समजूया. तसं ब्रह्मांड खूप मोठं असतं कारण देवतांचे स्वरूप वगैरे ते खूप मोठं असतं, परंतु आपलं जे दृश्यमान आहे आपण जे बघतो त्याला आपण एक ब्रह्मांड समजूया. आहे नाही समजूया कारण आपल्याला तेवढंच दिसतंय ना कोण. तर असे अनंत ब्रह्मांड आहे. त्या अनंत ब्रह्मांडामध्ये जरी भगवान श्रीकृष्णाचं नाम कोणी घेतलं तर स्वामी म्हणतात की तिथे त्याला माझ्या नामाने भेद होऊ शकतो, पण तो तेवढ्या आवडीने त्याने घ्यायला पाहिजे आणि भगवंताला त्याची काम असायला पाहिजे, त्याचा अधिकार असायला पाहिजे, तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याला वेद होऊ शकतो. तर दायमा स्वामींना विचारतात की स्वामी श्रीकृष्ण महाराज इतके वेदवंत आहे की त्यांना वृक्ष वेली सगळे त्यांच्या वेदनामध्ये सुकून गेले. जेव्हा श्रीकृष्ण महाराज विजय केले, धामाला विजय केले म्हणजे हे दिवस निघून गेले, तेव्हा श्रीकृष्ण महाराजांच्या वियोगामध्ये जलचरे पशु पक्षी वृक्ष हे सर्व मृत पावले सुकून गेले. धनावे सुद्धा सुकून गेले. किती ते वेदनाचे होते तर त्यांना काय होतं, काय मिळतं त्यांना? तर स्वामी म्हणतात की त्यांना एक फळ मिळतं, जे वृक्ष वेली आहे त्यांना त्या वेदनामुळे काय होतं, मनुष्यत्व मिळतं, मनुष्य देह मिळतो. आणि मनुष्य देहधारी जे आहे त्यांनी परमेश्वराच्या वियोगामध्ये आपला प्राणार्पण केलं, त्यांना एक विशिष्ट प्रकारचा लाभ प्राप्त होतो. विशिष्ट प्रकारचा लाभ आपण आपल्या गुरुजनांना विचारून घ्यावा. आणि चौथा दृष्टांत आपल्याला घेताना सांगतात की एकाईसा म्हणजे शांत वैसाची मुलगी आहे. शांत वैसाचं मूळ नाव माय वैसा आहे. ती आणि आपली शांत वैसा स्वामींच्या येळापूरला वेळूला दर्शनाला येतात आणि त्याच्यासोबत त्यांची धाकटी बहीण आहे, तिचं नाव आहे जसमाईसा. आपण भजनामध्ये ऐकतो ना, जसमाईसा जे कापूर जवळले. तर एकाईसा, शांतबाईसा आणि जसमाईसा हे तिन्ही स्वामींच्या सन्निधानामध्ये येतात आणि स्वामींच्या दर्शनाने रोजचा पूजा उत्सवाने आपण चर्मोदक काढतो. आजही आपण चर्मोदक काढतो, तर त्यावेळेचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. चर्मोदकाचं प्रमाण काय आहे तर स्वामीचा पूजा उत्सव रोज चर्मोदक शांतबाईसा काढायची आणि त्या जसमाईसाला पिऊ घालायची, तिच्या डोक्यावर घालायची, तिच्या अंगावर घालायची. तिला जे वेडेपणाचे झटके आहे, काहूर म्हणजे काय, वेडेपणाचे झटके, मेंटली गेलेला माणूस, पागल झालेला माणूस, त्याला म्हणतात काहूर, त्या भाषेत म्हणतात काहूर. तर त्या जसमाईसाचं काहूर स्वामींनी दवडलं आणि मग ते काहूर गेल्यानंतर स्वामी म्हणतात की आता हिला सासरी नेऊन घाला. मोठी जी मुलगी आहे एकाईसा ती मात्र विवाह झालेली आहे. तर शांत वैसा एकाईसाला म्हणते की तू आता या जसमाईसाला नेऊन तिच्या सासरी नेऊन घाल. ते एकाईसा म्हणते की तुझं गोसाव्याच्या सन्निधानी असो आवडे, तुला स्वामीच्या सन्निधानात राहायला आवडते, मला आवडत नाही का? तू इथे राहू शकते, मला तू सासरी घेऊन जा, तू स्वतः का घेऊन जात नाही? असा त्यांचा भाग होतो. स्वामी मग एकाईसा म्हणतात की बाई तुम्ही हिला घेऊन जा, जसमाईसाला घेऊन जा तिच्या सासरी, तिला पोस्ट करा. मग शांत वैसाला आमच्या सन्निधानात असताना जे गोमटे होईल, जो लाभ होईल, तोच लाभ तुम्हाला तिथे प्राप्त होईल. मग अशा प्रकारे एकाईसाचं समाधान झाल्यानंतर एकाईसा जसमाईसाला सासरी पोहोचण्याकरता घेऊन जाते. सासरी पोहोचून आता एकटी बाई परत कशी येणार, त्या काळी येऊ शकत नाही. मग स्वामी शांत वैसाला स्थिती देतात. स्थिती समजलेली आहे आपल्या सर्वांना.
स्थिती म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट सुख ज्यामध्ये जीवात्मा निमग्न होतो. निमग्न म्हणजे काय तर बाकी सगळं विसरून जातो. अखंड जो बुडालेला व्यक्ती असतो त्याला आपण निमग्न असा शब्द वापरतो. तो मग्न झाला, निमग्न झाला म्हणजे तो त्या अखंड बुडाला, त्याला जगाचं भान राहत नाही. तर अशा प्रकारे शांतबाई साला या ठिकाणी वेरूळला स्वामीपासून स्थिती होते आणि स्वामींनी एकाही साला देखील शब्द दिला आहे की जो लाभ होईल तोच लाभ आम्ही तुम्हाला देऊ. एकाही साला पण तिच्या दशमाईच्या गावाला स्थिती होते. हा प्रकार काय तर काशीच्या दृष्टांताप्रमाणे स्वामींनी अंतःकरणामध्ये एकाईसाची आठवण केली आणि एकाईसाला स्थिती झाली. म्हणजे अंतःकरणाद्वारे देखील परमेश्वर आपल्या वेदाचं संक्रमण करतात, आवडीचं संक्रमण करतात आणि मग ते देखील स्थितीच्या भानामध्ये वाट चालू लागली. शास्त्रीचे लोक म्हणतात की आता आमचे सुगीचे दिवस आहेत, धान्य पेरलेलं आहे, शेतीचे दिवस आहेत. आमचे शेतीचे दिवस झाले की मग हे निघाले की आम्ही तुला साडी चोळी करू आणि मग घालू, तोपर्यंत तू थांब. ती म्हणते नाही मी आताच जाणार, आताच जाणार, आताच जाणार. एकटी बाई कशी येणार आणि मग स्थितीच्या भानामध्ये ती निमग्न झालेली आहे. तिला आता जगाचं काही भान राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये ती त्या शास्त्रातून निघते आणि वेरूळच्या दिशेने निघू लागते. स्वामी शांताबाई साला म्हणतात की तुमची एकाईसा येत आहे. शांताबाई सांगते की माझी मुलगी माझी काढलेली रेष ओलांडत नाही, एवढ्या दूर कशी गेली होती. म्हणून स्वामींची वाद प्रतिवाद करत राहते आणि मग ती स्थितीच्या भानात स्वामीची चक्रधरांच्या संधीला येऊन पोचते. बेनंबे आली येईल ते माईबाई आली आणि मग एक आयसाई पोचते. आपल्याला कोणाच्या हीच वेळा पुढच्या दृष्टांतामध्ये माईबाईचे थोडक्यात तिला घेतात. अशा प्रकारे परमेश्वर अवतार प्रभू श्री चक्रधर नाही तर कुठलेही अवतार अंतःकरणाद्वारे आपल्या वेदाचं संक्रमण या जीवाला करीत असतात. परंतु यामध्ये आपल्याला असं आठवायचं की आपल्याला जर वेद झाला ईश्वराकडून म्हणजे परमेश्वर समूह असायला पाहिजे असं काही नाही. परमेश्वराचं स्थान समूह असायला पाहिजे असंही काही नाही. कुठेही परमेश्वराचा वेद आपल्याला होऊ शकतो. फक्त तो काळ ती वेळ आणि ती कर्ण आपण जोडलेली असावी. तरी आपण या दृष्टांतामध्ये काश्मीरच्या दृष्टांतामध्ये आपण अंतःकरणाद्वारे परमेश्वर कसा वेद संक्रमण करतात त्याची उदाहरण आपण ऐकले पाहिले. कोणते कोणते पाहिले एकाईसाची मातांगाची शतासहस्रावे इत्यादी आपण उदाहरण या दृष्टांतामध्ये बघितले. तेव्हा अंतःकरणामध्ये आपण या दृष्टांताला आठवतात, अंतःकरणामध्ये या दृष्टांताला लिहून ठेवतात अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढील दृष्टांताकडे आपण वळूया. दृक्स्पर्श आलाप अंतःकरण. दृक म्हणजे दृष्टीद्वारे, स्पर्श दृक्स्पर्श स्पर्शाद्वारे, आलाप म्हणजे शब्दाद्वारे आवाजाद्वारे आणि अंतःकरण. आता या वचनामध्ये आपला क्रम वेगळा आहे आणि दृष्टांतामध्ये आपला क्रम वेगळा आहे. वचनामध्ये कसा आहे दृक म्हणजे दृष्टी, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण. इथे आपण पहिले स्पर्शाचा दृष्टांत आहे म्हणजे कुठली दृष्टांत, मग मासळीच्या दृष्टांत आहे म्हणजे दृष्टीचा दृष्टांत ऐकला. आता आपण अंतःकरणाचा दृष्टांत ऐकला आणि आता आलाप म्हणजे शब्द, शब्दाद्वारे होणारा जो ध्वनी आहे त्या ध्वनीद्वारे कशा प्रकारे परमेश्वर आपला वेद संक्रमण करतात त्याचं उदाहरण आपल्याला या दृष्टांतामध्ये बघायला मिळणार. तर वेदाचे हे 4 दृष्टांत आपण या ठिकाणी संपणार आहे. तर पुढील दृष्टांत आहे शब्द वेदिया रसा. दृष्टांताचं नाव काय आहे? शब्द वेदिया रसा. खूप सुंदर दृष्टांत आहे, आवडीचा दृष्टांत आहे, एखादी कथा आपल्याचा दृष्टांत आहे आणि विलक्षण देखील आहे. विलक्षण असा की आपण तो कधी ऐकला असेल की असा प्रकार असू शकतो जगामध्ये. आपल्याला या दृष्टांतातून आपल्याला जी माहिती मिळते की सांगतात हा जो दृष्टांत आहे हा दृष्टांत स्वामी श्री चक्रधरांनी प्रतिष्ठान म्हणजे बैठकांना 22 प्रतिनिधित्व केला. 22ची वेळ आपण काय ग्रहण केली ती दृष्टीद्वारे 22ला प्रेमाचा संचार केला. पण प्रेमाचा संचार झाल्यानंतर 22 काय करते ते आपलं सगळं विसरून जाते. प्रेमाचा संचार झाला आता तिने जाणलं की मी जीवात्मा आहे आणि हे ईश्वर अवतार आहे. त्यांची पूजा पुरस्कार ती सुरू करते, त्यांच्या श्रीकाल पूजा सुरू करते. पण त्यांची जी शिष्य आहे तिचं नाव काय आहे? हंसराज. हंसराज मग भकू लागते की माझी जी गुरु आई होती
विधीची पूजा करायची. तिने कोणी महात्मा अंत घातला असेल, कोणी महात्मा आतमध्ये तिने आणून ठेवलाय आणि रोज त्याची पूजा करते, त्याची पायवणी घेते. पायवणी म्हणजे चर्माचं काढून घेते, त्याचं उच्चिष्ट घेते, म्हणजे त्यांचं जेवण झाल्यानंतर त्याचा जो उरलेला प्रसाद आहे तो देखील ग्रहण करते. म्हणून त्यांचे जे गुरु आहेत, वामदेव आहे, पांडा आहे, त्यांच्याकडे जाऊन ती सांगते आणि भक्त राहते. जीवाचा स्वभाव आहे ना, अनुकूल प्रतिकूल उदाहरण तीन आपण लोक ऐकले आहेत. परमेश्वराविषयी जसे देखील लोक असतात आहेत आणि राहणार आहेत, त्यामध्ये कुठलाही वाद नाही. हा परमेश्वराचा स्वीकार आहे. त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार समाजाच्या जडणघडणीनुसार स्वामींनी ईश्वराने ईश्वरतात ते स्वीकार करत असतात. दत्तात्रय गुरु महाराजांनी काही सांगितलं नाही की मला कोणी प्रतिकूल चालत नाही, कोणी उदास चालत नाही, भक्ती अनुकूलच चालत. म्हणून दत्तात्रय गुरु महाराजांची सगळे अनुकूलच आहे, त्यांचा स्वीकारच आहे. दत्तात्रय गुरु मंदिर बांधला असेल, दत्तात्रय गुरु नाव घ्या, कोणी तुम्हाला प्रतिकूल दिसणार नाही. हा ईश्वर अवताराचा स्वीकार आहे. तेव्हा 22 त्रिकाळ पूजा असं जेव्हा सुरू करते स्वामींची, मग हंसराजा बघू लागते. मग 22 स्वामी चक्रधरांकडे कंप्लेंट करते. आजच्या शब्दामध्ये ती तक्रार करते की ही जी हंसराज आहे तिला काही सांगा, तुम्ही काही समजवा. ही नुसती नीच भक्त असते. नीच म्हणजे नित्य निरंतर रोज. नीच नीच शब्द आलेला आहे. नीच म्हणजे तो नीच नव्हे, नीच म्हणजे नित्य निरंतर रोज. ही भक्त असे म्हणजे भक्ती आहे की मी तुमची पूजा करते, तुमचं उद्दिष्ट खाते, तुमची पायमणी घेते, अशी ही रोज भक्ते. वामदेवाकडून सांगते, पांड्याकडून सांगते, तिथं काहीतरी करा. आता स्वामी चक्रधर त्या हंसराजाकडे बघतात आणि स्वामी चक्रधरांना पण त्या हंसराजाला संक्रमित करायचं आहे, वेळ द्यायचा आहे, तिला देखील अनुराग निष्पन्न करायचा आहे. ती देखील अधिकारी जीव आहे. पैशाचे योगाने करायचे, पण ती देखील अधिकारी आहे. जर एखादा अधिकारी नसता तर मग त्यांना ताळून दिलं. आपण पैशाच्या संपर्कात आहे. दुसरा जो पांडा नावाचा जो भक्त आहे त्याला स्वामींनी स्वप्नामध्ये ताळून दिले. ताळण म्हणजे पोलीस देतात ना, तर तसं तर तो पांडा होता, त्याचा अधिकार नाही स्वामींजवळ यावं, स्वामींचं ग्रहण करावं, स्वामींची सर्गी करावी, स्वामींची संबंध जोडावा. म्हणून स्वामींनी त्याला स्वप्नामध्ये चांगलं तारण दिलेलं आहे. रात्रभर तो स्वप्नामध्ये राहतो. एक यमराज येतात, मोठे मोठे केस, मोठे मोठे डोळे त्याला रात्रभर 12 तास त्याला चांगलं झोडपत असतात. आणि मग तिथं श्री चांगदेव म्हणजे स्वामीजी चक्रधर येतात, त्यांना तिथून सोडवतात त्यांना. आणि अशा प्रकारे त्यांचा योग आहे, त्यांचा ज्यांचा योग असतो ईश्वराशी संबंधितपणा असतो, त्यांना ईश्वर सहाय्य करतात, त्यांना ईश्वर आपल्याकडे बोलवतात, आपल्या जवळ ठेवतात. आपला परंतु हंसराजा जे आहे इकडे बरं आरामात बसतात. हंसराजा या म्हणतात काय होतं, स्वामी काय म्हणतात, हंसराजा इथे स्वामी बसलेले आहेत, आपल्या झोपडीमध्ये बसलेले आहेत बाईसांच्या, आणि स्वामी म्हणतात हंसराजे या असं म्हणतात. हंसराजाला काय होते, स्थिती होते. स्थितीची व्याख्या पुन्हा करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. स्थिती होते, सुख होते, आणि मग ती सर्व विसरून जाते. मग तिला देखील प्रत्यय येतो की हे कोणी उच्च वर्णाचे महात्मे आहेत. परमेश्वराची बोध तिला झालेला नाही, कारण स्थितीतून परमेश्वराचा बोध हा बोध नसतो. स्थिती म्हणजे देवतेचं सुख आहे, एक आत्मानंद आहे, आत्मामध्ये निमग्न राहतो. तसं दारू पिणाऱ्याला इंजिनियरचा काही बोध होत नाही, डॉक्टरचा काही बोध होत नाही, होतो का? फक्त तो निमग्न होतो, विसरून जातो, एवढं. तसं देवतेचं सुख मिळाल्यानंतर ती हंसराजा निमग्न होते, त्या सुखामध्ये निमग्न होते, परंतु अनुकूल होते. नंतर काय होते, ती अनुकूल होते. प्रतिकूल जी आहे, भकणारी जी स्त्री आहे, स्वामींविषयी भकणारी जी स्त्री ती काय होते, अनुकूल होते. हा परमिनामध्ये त्या स्थितीद्वारे पडतो. कारण जीवात्मा हा चमत्कारी आहे, नमस्कारी आहे, विचित्रपणा आहे ना, की कोणापासून ते प्राप्त झालं की त्याचे तो उपकार मानतो, त्याला तो खूप मोठा मानतो. ते आमदार आहे, कुणी जरी गेलं त्यांच्याकडे त्यांचं काम करून देतात, तितके ते चांगले आहे.
पण ज्याचं काम झालं तोच म्हणतो, ज्याचं झालं नाही तो काम तो पाणी बदलत नाही. तर असा जीवात्म्याचा स्वभाव आहे. हंसराजाला स्थिती होते, भगवंतापासून प्राप्त होतं, लाभ प्राप्त होतं, म्हणून हंसराजे स्वामी काय होते, अनुकूल होते. म्हणजे तिने भगवंत जे आहे ते बंद करून दिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी हा दृष्टांत 22 निरूपण केलेला आहे. कोणता दृष्टांत? शब्द वेदिया रसाचा. की स्वामी म्हणतात की ईश्वर अवतारापासून, परमेश्वर अवतारापासून, परमेश्वराच्या शब्दापासून, परमेश्वराच्या ध्वनीपासून कशा प्रकारे वेदाचं संक्रमण होतात हे 22 समजावून सांगतात. या दृष्टांतावर हंसराजाला स्थिती दिल्यानंतर स्वामी 22 हा दृष्टांत निरूपण करतात. 22 कुठे निरूपण केला? प्रतिष्ठान. प्रतिष्ठान म्हणजे काय? पैठण या गावामध्ये स्वामींनी आपला शब्दवेद्या नावाचा दृष्टांत सांगितलेला आहे. दृष्टांत 3 प्रकारे. कवना एका महात्म्याची आधारी शब्दवेद्या रस असे. कोणी साधू संत महात्मा आहे त्याच्या आधारी म्हणजे पिशवीमध्ये, आपण आता विसरलो पिशवीमध्ये पाणी टाकणं विसरलो. कुठे कुठे मिळतात ना झाड, त्याच्यामध्ये पाणी टाकतो आपण आणि बांधून ठेवतो की पाणी थंडगार होतं. त्या काळी सिद्धरस असे जागोजागी मिळायचे. फुलंबरीची गोष्ट आहे ना, सिद्धरस होता, त्याला माहितच नाही की हा सिद्धरस आहे. तो त्याला पाणीच आहे, तो पाणी भरून घेऊन जातो आणि टाकून ठेवतो. पाणी रात्र झाली म्हणजे का प्राण्याच्या मुक्काम करतो. घडतं काय तर त्या पिशवीच्या खाली एक ताट असतं, त्या ताटावर त्याचे थेंब पडतात, तो असतो सिद्धरस. आणि त्या ताटावर पडले की ताट सोन्याचं होऊन जातं. आता त्या घरमालकाला दिसतं की सिद्धरस दिसतो, हा कुठला तरी वेगळा कलर दिसतो की ताटात पण ताट सोन्याचं झालं. त्या ज्या प्रमाणे आणला, ज्या माणसाला त्याला देखील माहित नाही की हा सिद्धरस आहे, त्याने काय म्हणून आणला की ते पाणी आहे म्हणून त्याने आणलेलं आहे. आणि तो सिद्धरस त्याने टाकून ठेवला. रात्र झाली त्यावेळेला कोणी कोणाच्या घरी कोणाच्या गोष्टीवर मुक्काम करायचे, करू द्यायचे. त्यावेळेला असा दरोडे प्रमाणाचा प्रकार म्हणा. आता आपल्याला एक गेट लावा लागतं, लोकांनी गेट लावा लागतं, त्याचा जाळीचं गेट लावा लागतं, आणि तेही नाही झालं तर एक उतरा ठेवा लागतं. तरी देखील आपल्या घरी दरोडे पडतात. नाही काय तर मग मोबाईल वरूनच पडतात, ओटीपी मागूनच पडतात. तो जो काळ आहे त्या काळी कोणी कोणाच्या ओझरी जाऊन विसावा करायचा. आणि त्याच कारणाने बहुतेक लोक आपल्या घराच्या बाहेर ओझरी काढत असावे, हा माझा निष्कर्ष आहे. की ओझरी असायची प्रत्येक घरात सांगतो की त्या ठिकाणी आलेला जो वाटसरू आहे त्याचे मुक्काम करत असावा. आपण स्वामीच्या धराच्या तत्वज्ञानामध्ये क्रियेमध्ये पाहतो की 2 पाया 3 पाया आपल्या वाट मार्गक्रमण करत असताना कोणाच्या ओझरीवर थांबलेल्या असायच्या, कोणाच्या ओझरीवर बसलेल्या असायच्या. आणि स्वामींनी पण आपल्या सूत्राला सांगितलंय की साधा संताची ओझरी बिढार की. म्हणजे ओझरी खूप महत्वाची आहे. आणि त्या ओझरीच्या जो मालक आहे त्याला देखील खूप महत्प्रकारचे गोंडे महत्प्रकारचा लाभ प्राप्त होत होता किंवा झालेला आहे. तर असा तो सिद्धरस जो होता तो त्या ब्राह्मणाने त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन मुक्काम केला म्हणून रटकून केला, त्याच्या घरी तांदूळ सोन्याचं झालं. त्यालाही माहित नाही. मग तो मालक जो असतो तो याला माहितच नाही की हा सिद्धरस आहे, यांनी पाणी म्हणून आणलेलं आहे. म्हणून तो काय करतो, त्याला तो सिद्धरस काढून घेतो आणि पाणी पुन्हा भरून तिथे ठेवून देतो. अशा प्रकारची त्या काळी 800 वर्षापूर्वी देखील या पृथ्वीवर खूप प्रकारची विलक्षणता आपल्याला बघायला मिळत होती. परंतु ती विलक्षणता आज बघायला मिळत नाही. हळूहळू लोक पावत चाललेले. कारण या जगावरचं जे सत्व आहे त्या कलियुगाच्या वाढण्याने, कलियुगाच्या मोठेपणाने ते कमी होत जाणार. आपल्या ब्रह्मवलीमध्ये आपल्याला शब्द ऐकायला मिळतात, कळी म्हणजे आकळीने, धर्माते, तत्वाते. आज आपण बघतो आपल्याला आठवणी जो प्रेम होतं, एकमेकांविषयी आपल्याला आवडी होती ती आज आपल्याला राहिलेली नाही. आपल्याला एकमेकांशी आदर राहिलेला नाही. तर असाच या कळीचा हा जो महिमा हा पुढे वाढत जाणार आहे. 800 वर्षापूर्वी इतकी सिद्धरस आपल्याला बघायला मिळते, आज कुठला सिद्धरस आपल्याला बघायला मिळत नाही. आज फक्त एकच बघायला मिळतो, तो म्हणजे पॉवर. त्याने आज पेपर उघडला की फक्त तरी 95 मुलीला घडवलं, त्याने 10 नाकाला घडवलं, तरी इतक्याला घडवलं. हा दिवस आता शिल्लक राहिलेला आहे. आणि प्रत्येक एकमेकाला कापायला बसलेला आहे. कोणत्याही दुकानात जा, कोणत्याही ऑफिसमध्ये जा, आला गिराईक आला की त्याला अत्यंत आनंद होतो की आता याच्यावर किती काढ समरस. तर अशा प्रकारे सिद्धरस असायचे. या सिद्धरसाचं वर्णन आपल्याला शब्दवेदी रसाच्या दृष्टांतामध्ये ऐकायला मिळणार आहे. कवना एका महात्म्याच्या आधार येशी म्हणजे पिशवीमध्ये, आधारी म्हणजे काय पिशवी, त्या आधारीच्या आधार येशी शब्दवेदी रस असे.
त्या पिशवीमध्ये शब्दाला वेदणारा रस आहे, तो आपल्या वाटेने जात आहे, तो काय आपल्या रस्त्याने जात आहे, तो कोणाच्या घरी थांबलेला नाही, मुक्काम केलेला नाही, तो रस्त्याने चाललेला. आता हा समजा एक ठिकाण आहे आणि रस्त्याने एक महात्मा चाललेला आहे, त्याच्या पिशवीमध्ये काय आहे, रस आहे, शब्द वेद्या नावाचा रस आहे. आणि नगरांत तो वाटा जात असे आणि रात्रीच्या वेळी, आज आपल्याकडे नाही पण भंडारा हे जे गाव आहे भंडारा, त्या ठिकाणी सगळीकडे तांब्याचे भांड्याचं उत्पादन करण्याचं काम रात्रंदिवस चालू असतं. तर अशा नगराच्या घरात तो चालला, रात्री नगरात तोवे तांबे करत असे, म्हणजे तांब जे आहे त्याला तोवे म्हणजे गरम करून त्याला आकार देण्याचं चालू आहे. मग त्याला तोपतात, पिटतात, जेणेकरून तो ध्वनी निर्माण होतो. तांब्याला टोकून राहिले, गरम झालेल्या तांब्याला टोकून राहिले, आकार देण्याकरता, तांबू बनवण्याकरता किंवा इतर काही वस्तू बनवण्याकरता, भांडे बनवण्याकरता त्याला टोकत आहे, पिटत आहे. मग तो ध्वनी, तर टोकण्याचा ध्वनी, पिटण्याचा ध्वनी काय होतो, तो ध्वनी तिथून निघतो. आणि हा महात्मा जो चाललेला आहे, संन्यासी जो चाललाय, त्याच्या पिशवीमध्ये जो शब्दवेदी रस आहे त्याला तो चिकटतो, त्याच्याशी त्याचा टकराव होतो, त्याला तो शिंतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं संघर्ष निर्माण होतो. मग होतं काय की मागुता रसाने स्पर्शुनी शब्द आहे, जिथून तो ध्वनी निघाला, म्हणजे त्या ठोकण्यातून जो ध्वनी निघाला तो त्या महात्म्याच्या पिशवीमध्ये असलेल्या शब्दवेद्या रसाला धडकला आणि पुन्हा जाऊन तो जे तोवे तांबे आहे, जिथं तोवे तांबे वळत आहे, त्या धातूला पुन्हा वापस गेला. किती विचित्र आणि विलक्षण दृष्टांत आहे, किती विलक्षण प्रकार आहे की अशा प्रकारे तो शब्दवेद्या जो रस आहे त्या रसाच्या सामर्थ्याने की तो ध्वनी त्या रसाला धडकला आणि पुन्हा त्या तोवे तांब्यात जाऊन मिश्र झाला. तर त्या तोवे तांब्यात काय होतं, सोनं होतं. असे सिद्ध रस आपल्याला ब्रह्मविद्येमध्ये पाहायला मिळतात आणि होते. याचा आपण स्वामींच्या मुखातून अधिष्ठान करून घेऊ शकतो. मी सांगतो म्हणून नाही, तर प्रत्यक्ष आपल्याला ईश्वर अवताराने सांगितलेलं आहे की असा प्रकार होता पूर्वीच्या काळी. स्वामींच्या वेळी असेल तर स्वामींच्या आधी असेल म्हणून स्वामींनी आपल्याला सांगितलेलं दृष्टांत आपल्याला सांगितलेलं आहे. तर तोवे तांबे असे रसाते स्पर्शोणी शब्दे मागुता तेजाची विर्या आहे, जिथून तो शब्द आला, ध्वनी आला, तिथं तो विर्या तो लयांगत होतो आणि तोवे तांबे जिथे सोने होय. त्याचं काय होतं, सोने होय. आपण आज माणसं इकडं घंटा बघतात, तिकडं घंटा बघतात, इकडं सोनं बघतात, तिकडं सोनं बघतात, कारण सगळीकडे सोनं आहे असं सांगतात म्हणून पडत राहतात, बघत राहतात, परंतु माणसाला काही सोनं सापडत नाही. परंतु इथे काही एक संबंध नाही. आपला तो घडवणारा घडवणूक करताय, तोवे तांबे घडवत आहे, परंतु त्याच्या कोकणातून जो शब्द निघाला, ध्वनी निघाला, तो जाऊन त्याला धडकला, तिथून त्या रसा शब्दवेद्या रसातून त्याचे तोवे तांब्याचं सोनं झालेलं आहे. म्हणजे किती विलक्षण प्रकार, किती विलक्षण प्रकार, एकदम अचंबित करणारा प्रकार आहे. त्याचा सोनं त्या ठिकाणी होते. तैसे परमेश्वराच्या शब्दापासून, आता तैसे म्हटलं की केशवाच्या समोर उभे राहतात, हे द्राक्षांचे केशव बसाने आपल्याला समजवण्याकरता, आपल्या लक्षात देण्याकरता सांगितलेले. तैसे परमेश्वराच्या शब्दापासून एका वेद संचती. वेदाचं संक्रमण कसं होतं, परमेश्वरापासून शब्दात आले होते. त्याप्रमाणे तुम्हाला ही वेळ ऐकली, हंसराजाची वेळ ऐकली, हंसराजाला काय म्हटलं, हंसराजे या असं म्हणतात. हंसराजाला वेद होतो, स्थिती होते, सुख होते. तसं परमेश्वराच्या शब्दापासून. आता प्रत्यक्ष परमेश्वर होता ते विद्यमान नाही, आपल्याला कोण आवाज देणार, म्हणून आपल्याकरता कोणता दृष्टांत उपयुक्त आहे, फक्त कासबीज. ज्याचा उपयोग, त्याच्याविषयी आशा आपण आज देखील करू शकतो की त्या परमेश्वराने जर आपल्या आठवण केली तर आपल्यालाही वेद होऊ शकतो, वेद संचरू शकतो, आपल्याला देखील स्थिती होऊ शकते, आपल्याला देखील परमेश्वराची आवडी उत्पन्न होऊ शकते, अनुराग उत्पन्न होऊ शकते. कारण आता परमेश्वर होताना आपल्यासमोर विद्यमान नाही, आपल्याला कोण आवाज देणार, देतात काय, कोणी देणार. फक्त एकच दृष्टांत की ज्यावेळी आपण आशा ठेवू शकतो म्हणजे कासबीजचा. त्याबद्दल आपण आजही आशा करू शकतो. होणार नाही तसं, परंतु आशा करायला काही हरकत नाही. कारण बऱ्याच प्रकार लिहिलं असतं आशा ही जीवन आहे, आशा ही जीवन आहे. म्हणून आपण भगवंताविषयी आशा आपण करू शकतो.
केशवात बसायचे आपल्याला 2-4 दाखले अजून दिलेले आहेत. दैसे संतोषाशी असा शब्द जो आहे अजून कोणाला दिलेला आहे, म्हणून केशवात बसायचे आपल्याला त्याचे दाखले दिले आहेत. दैसे संतोषाशी, संतोष नावाचे एक महात्मे नाथपंथी आहे. आसनं करतात, भिक्षा मागतात आणि एका वेरूळा एका लेणीमध्ये राहतात. स्वामी तिथे जातात, संतोष बसलेले असतात आणि स्वामी त्यांना विचारतात, काही येत अशी जे तुम्ही इथे राहता का? तर ते काय म्हणतात की असो सुखे संतोषी. त्यांचं पूर्वीचं नाव काय हे आलेलं नाही, आलेलं आहे का? आलेलं नाही, पण स्वामींनी त्यांचं नाव ठेवलं संतोष. पण कसं ठेवलं ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की येत अशी जे तुम्ही इथे राहता का? तो म्हणतो की हो म्हणत नाही नुसता, तर अशी जे सुखे संतोष. कसे राहतो आम्ही? सुखे संतोषाने राहतो. ये नगरी भिक्षा करा, म्हणते की जे सुखे संतोष. हा, आम्ही या नगरामध्ये भिक्षा करतो, सुखे संतोष. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला ते म्हणतात की असो सुखे संतोष. तेव्हा स्वामी स्वतः त्यांचं नाव घेतात, तेव्हा तुमचे नाव संतोष म्हणा असं म्हणतात. स्वामींपासून त्यांना स्थिती होते, सुख होते. आता ते नाथपंथीचे आहे, अन्य मार्गीचे आहे, परंतु स्वामींनी त्यांना त्यांच्यावर दया दाखवलेली आहे. स्वामींनी त्यांना आपल्याकडं आणलेलं आहे, आकर्षित केलेलं आहे, वेळ संचार केलेला आहे, त्यांना सुख दिलेलं आहे. आणि मग ते सर्व आपलं सोडून आपल्या अंगावर जे त्यांचे जे काही चिन्ह असतात, काठी कापरी, ते सर्वांचा ते तयार करतात आणि मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी ते असो टाकतात. म्हणजे ज्या जीवात्म्याला परमेश्वराला आपल्याकडे आणायचं आहे त्याला कुठल्याही मीडियाची, कुठल्या माध्यमाची गरज पडत नाही. ज्यांना भगवंताला बोलवायचं ते आपोआप येतात. म्हणून आपण आपल्या या जीवन प्रवासामध्ये साधू असो, संत असो, तुम्ही वाचले असो, प्रत्येकाला माहित आहे की अपधर्मापासून काढणे, परधर्मी लावणे म्हणजे देवतेच्या भक्तीपासून या जीवात्म्याला काढणे आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये प्रयुक्त करणे हा एक प्रेमाचा उपाय आहे. परमेश्वर येऊन प्रसन्न होतात आणि आपलं राज्य त्याला देतात. प्रेम देणे म्हणजे काय? राज्यच देणे. तर प्रेम त्याला देतात आणि संस्कृती बंधनावस्थेची मुक्तता होते. इतका मोठा हा उपाय आहे. परंतु आपण सर्वजण ह्या गोष्टी जाणतो, पण तरी देखील आपण जेवढे प्रयत्न तेवढेच करतो आणि नंतर फक्त लोक सोडून देतो की हा काही आता ऐकत नाही. एखादी मुलगी एखाद्या माणसाच्या घरी करून जाते, उद्देशी असते, तिला सांगते 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 पण तो ऐकत नाही, मग सोडून देते. म्हणजे तू तुझं कर, मी माझं करतो. मग इथे काय होतं की त्या माणसाचा अधिकार नसतो किंवा त्याची वेळ आलेली नसते, म्हणून तो ईश्वर धर्माकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून काय करायला पाहिजे की तू जे करतो आहे तो त्याला करू दिलं पाहिजे. आज त्याची भक्ती करण्याची जी योग्यता आहे ती ती खात्री असते, त्याला ती करू दिली पाहिजे. तो ब्रह्माची भक्ती करत असेल, विष्णूची करत असेल, महादेवाची करत असेल, गणपती करत असेल, आपण आपला प्रयत्न केला, आपण आपलं कर्तव्य केलं, पण तो जर वळला नाही ईश्वराकडे, मग आपण देवा आपल्याला सोडून द्यावा. ईश्वर आता तूच बघ, याचा जेव्हा अधिकार आहे जेव्हा वेळ तेव्हा तू त्याला आपसूक घेणार आहे. आणि प्रत्येक या ब्रह्मांडातील किंवा अनंत ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाला एक दिवस परमेश्वराकडे आल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ईश्वराने ही सृष्टीची रचना कशाकरता केली आहे? त्या प्रत्येक जीवात्म्याला आनंद देण्याकरता केली आहे. जीवाला आनंद देण्याकरता परमेश्वराने या सृष्टीची रचना केली. आज कर्मवशी जीव सगळीकडे भ्रमतो आहे, फिरतो आहे, परंतु एक दिवस त्याला ईश्वराच्या मागे लागायचे, ईश्वराची भक्ती केल्याशिवाय त्या भवसंसारातून मुक्त होणे नाही. म्हणून आज जरी जीवात्मे अनेक ठिकाणी आपापल्या योग्यतेप्रमाणे करत असतील, आपापल्या योग्यतेप्रमाणे भक्ती करत असतील, तरी देखील एक दिवस त्यांना ईश्वर धर्मामध्ये, परमेश्वर धर्मामध्ये यावंच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. तर असं हे परमेश्वराचं जे उद्धरणाचं जे साधन आहे ते अव्याहतपणे चालूच असतं. पण अनंत अवतार असती, अनंत अवतार झालेले आहेत आणि अनंत अवतार आज देखील आहेत. परंतु आपल्याला जे पंचावतार आपल्याला प्रभू चक्रधराने सांगितलेले आहेत ते आपल्याला स्वामी चक्रधरांच्या अस्थिपर्यंत सांगितलेले आहेत. परंतु भगवंताने आपल्याला इतर देखील अवतार सांगितलेले आहेत, अनंत अवतार सांगितले आहेत. देव पंचवती, पशुमध्ये अवतरतात, पक्षामध्ये अवतरतात, देवाधिकामध्ये देखील अवतरतात, देवतेमध्ये देखील परमेश्वराचे अवतार होतात. म्हणजे परमेश्वराचा जो उद्धरण व्यापार आहे तो थांबलेला नाही. आपल्याला दिसतं की आपण संख्येने फार कमी आहोत, तुम्ही संख्येने फार कमी नाही, परंतु तुम्ही योग्यतेने खूप मोठे आहात. तुमची जी योग्यता आहे एका माणसाची सहस्र माणसापेक्षाही मोठी आहे. जसं काय म्हणतात की चैतन्य विद्यावंताला जी स्वस्थता नाही, चैतन्य विद्यावंत म्हणजे मायेचा जो विद्यावंत आहे त्याला जी स्वस्थता नाही, ती स्वस्थता येथे त्या ब्रह्मविद्या जाणत्या माणसाला असते. कशाची स्वस्थता असते? तर त्यांनी ईश्वराला जाणलेलं असते, परमेश्वराला जाणलेलं असतं, प्रपंच जाणलेला असतो, देवता जाणलेला असतात, त्यांनी ईश्वर प्राप्तीचा मार्ग जाणलेला असतो.
पण त्याच्या ठिकाणी जी स्वस्थता असते की मला निश्चितपणे माझा देव मला कमीत कमी नाही जरी झाला तरी कमीत कमी नरकाला तरी जाऊ देणार नाही, ही स्वस्थता असते. ही कमीत म्हणजे नरक तरी चुकतील. म्हणून आपल्या पंथामध्ये आपल्या ईश्वराच्या मार्गामध्ये आपण प्रायश्चित्त जेव्हा घेतो ना तेव्हा आपल्या सकळ चतुर्विधीला चिरा बसतो, तर नरकाला प्रवेशवर जाऊ देत नाही. ही स्वस्थता आपल्या ठिकाणी असते की कमीत कमी आपल्याला नरक तरी भोगावे लागणार नाही. ही स्वस्थता असते. मोक्ष जर खूप दूरची गोष्ट राहिली कारण आपण तितकं करत नाही, तेवढी कर्म जोडत नाही, मोक्षाला प्राप्त होत नाही. परंतु या जन्मात नाही अनेक जन्मामध्ये आपण जेव्हा पुढे साठवीत जातो तेव्हा एक दिवस असा येतो की आपल्याला उत्तम उत्तम प्रकारचा योग प्राप्त होतो, उत्तम माणसाचा योग प्राप्त होतो, उत्तम अधिकरणाचा योग प्राप्त होतो, उत्तम ज्ञान सांगण्याचा योग प्राप्त होतो, किंबहुना एखादा प्रेमाचा उपाय करतो. परंतु केव्हा करतो असं हळूहळू जेव्हा आपण करत जातो तेव्हा आपण प्रत्येक क्रियेला महत्त्व देतो. आपण अन्नदान करतो, स्थानापन्नाची सेवा करतो, वाचनिकाची सेवा करतो. याच करता की या जन्मात जेवढा आपण बँक भरायला टाकता येईल तेवढा आपण करायचं आहे. आणि या एका जन्मात अनेक जन्म संसिद्धी अनेक जन्म लागतात उतरण्याला, अनेक जन्मामध्ये हेच आपण आपल्या कामी येईल. आणि एक दिवस असा येईल की आपलाही योग येईल, आपण एकदम धुतल्या स्वच्छ तांदळासारखे निर्मलपणे आपला उद्धार होण्याला आपल्याला काही एक वेळ लागणार नाही. तेव्हा प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करीत असावं, सद्वासना ठेवीत असावं आणि परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवून त्या मार्गक्रमणा करीत असावं. म्हणजे आपल्या मनाला तुम्ही वश केलं की तो परमेश्वराला सुलभ होईल. काय होईल? सुलभ होईल. प्राप्त होणार नाही परंतु तो काय होईल? सुलभ होईल, सहज होईल. केव्हा होईल? जेव्हा आपलं मन स्वच्छ होईल. तेव्हा आपलं मन जर स्वच्छ असेल तर निश्चितपणे परमेश्वर आपल्याला सुलभ होतो. परमेश्वरच काय, आपलं मन जर स्वच्छ असेल तर आपला समाज देखील आपल्याला सुलभ होतो, आपला मित्र देखील आपल्याला सुलभ होतो, आपल्याला जे माणसं वावरणारे ते देखील आपल्याला सुलभ होतात. की ते म्हणत नाही हा खूप उत्तम मनाचा माणूस आहे, निर्मळ मनाचा माणूस आहे, म्हणून त्याच्याविषयी जे विचार आहेत ते त्यांचे बदलतात. नकारात्मक विचार ते पॉझिटिव्ह विचार असतात, सकारात्मक होतात. त्याला फसवायचा विचार करत नाही. या माणसाला फसवू देणार आपल्याला, तो खूप चांगला मनाचा माणूस आहे, तो कुणालाही फसवत नाही, कुणाचा एकूण काय करत नाही. तेव्हा तुमच्या बद्दल देखील पुढे चांगला असा विचार करतो. याचा प्रत्यय आपल्याला आपल्या समाजामध्ये येतो तर तुमचा परमेश्वर आहे, त्याच्याविषयी आपण जेव्हा सहज आणि सोपी आणि निर्मळ भावना ठेवली तर तो परमेश्वर किती प्रसन्न आपल्याला होणार आहे. निश्चितपणे परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतात. तर अशा प्रकारे स्वामींनी संतोषाला आपल्या शब्दांमध्ये स्थिती दिली. आणि दुसरा दाखला आपल्याला केचा सांगितलेला आहे विंजुगाच्या कामनासी. विंजुगा पैठण जवळ एक छोटंसं गाव आहे, किंबहुना त्या वेळा ठिकाणी असलेलं आहे की नदीचं नाव. तिथे ब्राह्मण येतो, छोटीशी वेळ आहे, देवतेच्या दर्शनाला येतो आणि स्वामी त्यांना म्हणतात काही देवतेच्या दर्शनाला देवचं दर्शन करायला आले. तो हो म्हणतो आणि तेव्हा तेवढ्या शब्दाने त्याला त्या ब्राह्मणाला स्वामी स्थिती देतात. हंसराज तुम्ही आताच ऐकले, त्यांनाही स्वामींनी आपल्या शब्दाद्वारे संक्रमित केलेला आहे, वेग दिले आहे. अवडळ भट्टाची एलम भट्टाला स्वामींनी आपल्या शब्दाद्वारे संक्रमित केलेला आहे. प्रसंग असा आहे, बरेचसे भक्तजन स्वामींच्या सन्निधानी आहे, सगळ्यांना स्थिती झाली, सगळ्यांना सुख झाले, सगळे आपल्या सुखामध्ये निमग्न झाले. परंतु हे जे एलम भट्ट आहे त्यांना काही स्थिती होत नव्हती. ते स्वामींजवळ येतात, ते म्हणतात की जी ते सगळे सुखामध्ये निमग्न दिसतात, आपापल्या याच्यामध्ये आनंदित दिसतात, तुमच्या मूर्तीकडे पाहताय आनंदाने रममानतात. मी ते अवडळ आहे. काय म्हणतात? मी ते तिथं अवडळ आहे म्हणजे अवघड आहे, मनात मात्र काही तुमच्या भक्ती प्राप्त झाले. तो सांगतात की तुमचे नाव अवडळ भट्ट म्हणा, तुमचं नाव अवडळ भट्ट असं म्हणतात. त्यांना देखील स्थिती होते, सुख होते आणि ते देखील परमेश्वराने दिलेल्या, परमेश्वराच्या नाही तर परमेश्वराने दिलेल्या देवतेच्या सुखामध्ये निमग्न होतात. हा जो दृष्टांत आहे स्वामी चक्रधर महाराजांनी 22 पैठणला निरूपण केलेला आहे. 7:30 वाजलेले आहे. तुमच्या वेळेला मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे 3 दिवसापासून. आज थोडंसं कव्हर करत मेकअप करत आलेलो आहोत. तर 3 मिनिटं ठरल्याप्रमाणे बाकी आहे, तर बंद करायचं की पुढे दृष्टांत घ्यायचं. घ्यायचा तुमची ओरड होती की वेळ आमची गाडी सुरू झाली की आम्हाला दाखवत नाही की आता ब्रेक लागेल. तेव्हा काल सांगितलं की हा एक मोठा बदमाश आहे, हा समोर आला
नाही लोक सर्व असले की मग ते समजत नाही, संपत नाही. आणि असं काही नसतं. दोन तीन मिनिटं दादा बोलतील, दावाळे बोलतील. शुभेच्छा द्या, कारण 7:30 वाजलेले आहेत. 2 मिनिटं बाकी आहेत. बरं, ठीक आहे. तर आजचा हा जो प्रसंग आहे ठरल्याप्रमाणे आपण